द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. तर इथं हे जे टू वर्ड्स आहेत, परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर. आता याआधी आपण परपेंडिक्युलर कशाला म्हणतात, आता इथं ह्या जो सेगमेंट एक्स वाय आहे आणि लाईन यम आहे. आता दीज टू आर इंटरसेक्टिंग. आता इंटरसेक्ट झाल्यानंतर दोन्हींचे जेव्हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथं 4 अँगल्स फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येक अँगल जो आहे हा राईट अँगल आहे. म्हणजेच परपेंडिक्युलर केव्हा म्हणतात, जेव्हा टू लाईन्स इंटरसेक्ट झाल्यानंतर इथं राईट अँगल्स फॉर्म होत असतील. आपण युझिंग अ सेट स्क्वेअर बघू शकतो की इथं होणारा जो प्रत्येक अँगल आहे, हा जो सेट स्क्वेअर आहे, त्याचा जो राईट अँगल आहे तो आपण इथं परफेक्ट इथं बसलेला आहे. किंवा आपण प्रोट्रॅक्टरनं सुद्धा हे 90 डिग्रीचा अँगल आहे मोजू शकतो. तर अशा प्रकारे इथं हे जी लाईन यम आहे ही परपेंडिक्युलर आहे या सेगमेंट एक्स वायला. त्याचप्रमाणे बायसेक्टर. आता बायसेक्ट करणं म्हणजे काय, जसं आता इथं ही लाईन क्यू जी आहे ही या सेगमेंट यम एनला बायसेक्टर आहे. बायसेक्ट करणं म्हणजे टू इक्वल पार्ट्स करणं. जसं आता इथं आपण या डिवायडरच्या सहाय्यानं बघू शकतो की हा जो पॉईंट आहे, आपण याला नाव देऊ ओ. तर हा जो सेगमेंट यम एन आहे याचे टू इक्वल पार्ट झालेले आहेत. तर त्यामधला फर्स्ट जो पार्ट आहे यम ओ, सेगमेंट एम ओ आणि सेगमेंट ओ एन, हे टू इक्वल पार्ट्स जे आहेत या लाईन क्यूमुळे या सेगमेंटचे झालेले आहेत. म्हणजे हा ओनली बायसेक्टर आहे. याला इथं परपेंडिक्युलर नाही, कारण इथं जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत हे राईट अँगल्स नाही आहेत. परंतु इथं सुद्धा आपण बघू शकतो की हा फक्त परपेंडिक्युलर आहे. याचे जे टू पार्ट्स इथं झालेले आहेत, आपण इथं जर एक पॉईंट घेतला झेड, आता एक्स झेड आणि वाय झेड हे जे टू सेगमेंट्स आहेत हे इक्वल नाही आहेत. आपण जर एक्स झेडचं डिस्टन्स आपण डिवायडरमध्ये घेतलं तर तेवढंच डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स इकडे वाय झेडचं नाही आहे, सेगमेंट झेड वाय जो आहे यामध्ये नाही आहे. म्हणजेच हा फक्त परपेंडिक्युलर आहे आणि हा फक्त बायसेक्टर आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे, आता इथं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, ज्यामध्ये लाईन पी जी आहे ही लाईन पी इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजेच यामध्ये फर्स्ट परपेंडिक्युलर आहे, लाईन पी जी आहे ही या सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत हे 4 अँगल्स हे राईट अँगल्स आहेत. 4 अँगल्स कोणते आहेत, हे राईट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आणि त्याच प्रकारे आपण या सेगमेंट हा जो ए बी आहे या सेगमेंट ए बीचे हे जे टू पार्ट्स आहेत ते इक्वल पार्ट्स आपण इथं बघू शकतो की टू पार्ट्स इक्वल हा जो आहे आपण या पॉईंटला नाव देऊ ओ. तर सेगमेंट ए ओ आणि सेगमेंट ओ बी हे दोन्ही जे आहेत हे इक्वल आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट हे आपल्याला बघितलं. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं कसं, तर यासाठी आपण ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट युझिंग अ कंपॉसच्या सहाय्यानं. आता इथं आपण हा जो सेगमेंट आहे सेगमेंट ए बी, हा सेगमेंट ए बी आपण 9 सेंटीमीटरचा इथं काढलेला आहे. 9 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढला. आता आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपण ह्या सेगमेंट ए बी जे आहे यापेक्षा या सेगमेंट जो आहे त्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स जे आहे हे आपल्याला या कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. बघा, सेगमेंट ए बीच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स आपण कंपॉसमध्ये घेतलेला आहे. आणि कंपॉसमध्ये घेतल्यानंतर मग हे जे कंपॉसचं जे पॉईंट आहे हे आपण पॉईंट ए जो आहे एंड पॉईंट या सेगमेंटचा त्यावर घ्यायचा आहे. आणि आर्क जे आहे या सेगमेंट ए बीच्या अबव आणि बिलो 1 आर्क आपण काढायचे आहे. आणि तेच डिस्टन्स आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि मग कंपॉसचं जे पॉईंट आहे ते जो बी आहे पॉईंट त्यावर ठेवून फर्स्ट जे आपण आर्क काढल्या होत्या त्यांना इंटरसेक्ट करणाऱ्या दुसऱ्या ज्या आर्क्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. आणि नंतर हे जे पॉईंट्स आहेत या पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन यांना आपण हा पॉईंट पी आणि हा जो पॉईंट आहे हा क्यू, अशा प्रकारे आपण या दोन्ही पॉईंट्सला नाव द्यायचे पी आणि क्यू. आणि पॉईंट पी आणि क्यू
यामधून जाणारी लाईन जी आहे ही आपल्याला काढायची आहे. ती असणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे हा युझिंग कंपास अँड रुलर काढू शकतो. आता यामध्ये आपण एक चेक करू शकतो की बायसेक्टर आहे का आणि परपेंडिक्युलर आहे का. तर परपेंडिक्युलरसाठी आपण फर्स्ट सेट स्क्वेअर जो आहे, सेट स्क्वेअरच्या साहाय्याने आपण इथं व्हेरीफाय करू शकतो. बघा, हा जो राईट अँगल आहे, हा राईट अँगल बरोबर इथं आलेला आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. आणि त्याचप्रमाणे बायसेक्टर आहे का, तर हे जे टू पार्ट्स झालेले आहेत इथं, हे टू पार्ट्स इक्वल आहेत का, हे सुद्धा आपण या डिवायडरच्या साहाय्यानं चेक करू शकतो. तर करायचं आहे आपण, बघा, हे टू पार्ट जे आहेत हे इक्वल आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे इथं बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहे, लाईन पी क्यू इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. तर अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट युझिंग अ कंपास हे काढायचं आहे. आणि याच आधारावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 40मध्ये क्वेश्चन 3 दिलेला आहे. ड्रॉ अ लाईन सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर आणि बायसेक्ट इट युझिंग कंपास अँड रुलर. तर याची आपण प्रॅक्टिस करू.